महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरणमध्ये श्रीमान फॅमिलीकडून किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्यविषयक जनजागृती, सॅनिटरी मशीन व बियाण्यांचे वाटप। प्रसिद्ध यूट्यूबर श्रीमान लेजेंड सिद्धार्थ जोशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत श्रीमान फॅमिली उरणच्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। येथील श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयात इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थिनींसाठी PCOD पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि PCOS पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम या गंभीर आजारांबाबत विशेष जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले होते। या सत्रात प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सविता डेरे यांनी 100हून अधिक विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले। किशोरवयीन मुलींमध्ये वाढणाऱ्या समस्या, त्यांची लक्षणे, योग्य आहाराचे महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनशैली यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला। या उपक्रमाचा एक भाग म्हणून शाळेला सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन भेट देण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थिनींची मासिक पाळी दरम्यान होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल। तसेच पर्यावरणाचा संदेश देत सर्व विद्यार्थिनींना पर्यावरणपूरक सीड्स पॅकेट्स वाटण्यात आले। शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ अनुराधा काठे यांनी श्रीमान फॅमिलीच्या या उपक्रमाचे मनापासून आभार मानले व कौतुक केले। या प्रसंगी बोलताना श्रीमान फॅमिली उरणच्या सदस्यांनी सांगितले की सिद्धार्थ जोशी हे आमचे रोल मॉडेल आहेत। ते स्वतः नेहमी विविध सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी होतात। त्यांच्या याच सामाजिक विचारांचा वारसा पुढे नेणे ही आमची जबाबदारी आहे। आम्ही दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त असे नवनवीन सामाजिक उपक्रम राबवत राहू। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमान फॅमिलीच्या अनेक शिलेदारांनी मेहनत घेतली। यामध्ये प्रामुख्याने आकाश म्हात्रे, सुनील सैनी, विशालराम, यशवंतराम, निलेश वाघ, रणजित कुमार, स्वप्नील सावंत, परेश वाघ, रौनक पाटील, मनोज लोखंडे, अश्लेष लोखंडे, हर्षदा लोखंडे, तनुजा भिडेव, वेदांत गांभरे यांनी मोलाचे योगदान दिले। या उपक्रमाचे संपूर्ण उरण परिसरातून कौतुक होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। त्या मुलांना आम्ही नेहरू सायन्स सेंटरला घेऊन गेलो। अतिशयोक्ती सांगत नाही, पण श्रीमान दादाच्या मुळे आम्ही हे सगळं करू शकलो आणि त्यामुळे